नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं आपल्या लर्न विथ इझी वे या यूट्यूब चॅनेलच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपण मागील भाग 2 मध्ये एअर, त्याचसोबत एअर पोल्युशन व वॉटर या मुद्द्यांवर सविस्तरपणे अभ्यास केला आहे. जर कोणी भाग 1 व 2 पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहू शकता. आज आपण यातील थर्ड पॉइंट म्हणजेच लँड म्हणजेच जमीन याबद्दल सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. मुलांनो, जिच्यावर आपण चालतो, पळतो, घर बांधतो, त्याचबरोबर चालत चालत शाळेत सुद्धा जातो, त्या धरतीविषयी आज आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये अभ्यासाचे महत्त्वाचे मुद्दे आपण आज पाहूया. सुरुवातीला तर जमीन म्हणजे काय, त्याचा उपयोग काय याबद्दल आपल्याला फर्स्ट पॅरेग्राफमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यानंतर पेज नंबर 6 वर जमिनीचे एकाखालील एक असे थर व त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंटमध्ये सॉइल फॉर्मेशन म्हणजेच माती कशी तयार होते याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे. हे सर्व काही जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच आतुर आहात. त्यामुळे सुरुवात करूया आपल्या लँड म्हणजेच जमीन म्हणजेच धरती आणि म्हणजेच माती या पॉइंट विषयी. विद्यार्थ्यांनो, पृथ्वी हा एक तप्त गोळा होता. हजारो लाखो वर्षांनी हळूहळू थंड होऊन त्याच्यातील लावा म्हणजे त्याचे दगड बनले. त्यानंतर वातावरण निर्मिती झाली. त्यानंतर मोठ्या खडकांचे वेदरिंग होऊन म्हणजेच काय तर झीज होऊन त्याची माती बनली. आता उरलेला जो पृथ्वीवरील 29% भाग आहे म्हणजे तो काय तर लँड आहे. त्याचेच महत्त्व एक्सप्लेनेशन आपण पाहूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, व्हॉट इज लँड मेड अप ऑफ, जमीन कशापासून बनलेली आहे. व्हॉट डू यू सी ऑन लँड, जमिनीवरती तुम्ही काय पाहता. त्यानंतर जमिनीवर तुम्हाला काय दिसते. व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड, म्हणजेच काय तर मानवाने जमिनीवरती काय निर्माण केलं आहे किंवा काय काय कोणकोणत्या गोष्टी बनवल्या आहेत. इफ अ डीप pit is dug in the ground, what do you find there, जर एखादा खोल खड्डा जमिनीमध्ये खणला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं किंवा काय दिसतं तिथे. इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर, जमीन ही सर्वत्र सपाट आहे का. डज मॅन प्रोड्यूस सॉइल ऑर लँड, मानवाने जमीन किंवा माती निर्माण केली आहे का हो. तर या सर्व क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन आपण पाहूया. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन, सॉइल, बिग रॉक्स, म्हणजे काय म्हटलंय पहा, जमीन ही कशाच्या स्वरूपात दिसते आपल्याला तर स्टोन्स म्हणजेच काय दगड, सॉइल माती, बिग रॉक्स मोठे खडक, सीन म्हणजे काय दिसते, सीचं हे भूतकाळी रूप आहे. इज लँड, इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर, ती सर्वत्र काय नाही आहे तर सपाट नाही. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स, तर कशी आहे तर ती काही ठिकाणी उंच आहे तर काही ठिकाणी सपाट आहे. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लाईव्ह ऑन लँड, पहा इथे काय म्हटलं आहे, टेरेस्ट्रियल म्हणजे काय तर भूचर प्राणी कुठे राहतात तर जमिनीवरती, इन्क्लुडिंग मॅन त्याच्यामध्ये आपण सुद्धा आलो, म्हणजेच काय तर आपण मनुष्य देखील त्याच्यामध्ये आलो. कशामध्ये, टेरेस्ट्रियल प्राण्यांमध्ये जे जमिनीवरती राहतात. सम टेरेस्ट्रियल डिग बरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर, काही भूचर काय करतात तर छोटे छोटे होल्स करून जमिनीमध्ये काय करतात आपला निवारा शोधतात आणि तिथे राहतात. दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड, काय म्हटलंय बा, दिस मीन्स याचा अर्थ असा झाला की ते वापरतात, काय वापरतात, लँड कशासाठी, फुलफिलिंग देअर नीड्स, त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी.
फुलफिलिंग म्हणजे काय, पूर्ण करण्यासाठी, काय तर गरजा. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स. आपण सुद्धा जमिनीचा वापर करतो कशासाठी, फार्मिंग शेतीसाठी, अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस घरे बांधण्यासाठी, आणि रोड बनवण्यासाठी. We make use of plants and animals in the forest that grow on land. आपण यांचा देखील वापर करतो कशाचा, प्राणी वनस्पती जे की जंगलामध्ये वाढतात, कुठे, जमिनीवरती. The minerals, crude oils and natural gas obtained from the earth in bracket land are very important for us. काय म्हटलं आहे पहा, the minerals काय तर खनिजे, मिनरल्स म्हणजे खनिजे, क्रूड ऑइल कच्चं तेल जे आपल्याला जमिनीमधून मिळतं, अँड नॅचरल गॅसेस म्हणजेच काय, नैसर्गिक वायू, ऑब्टेन्ड फ्रॉम द अर्थ कशा, ऑब्टेन म्हणजे काय, मिळतात किंवा मिळवणे, कशापासून मिळतं तर जमिनीपासून, जमिनीमधून मिळतं. आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस काय आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे, कोणासाठी, आपल्यासाठी. जमिनीमधून मिनरल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सर्व आपल्याला मिळतं. इट मीन्स दॅट, इथं पाहूया मिनरल्स कोणकोणते असतात, खनिजे, सोने चांदी, त्याच सोबत कॉपर आहे, सिल्वर आहे, आणखीन प्लॅटिनम आहे, वेगवेगळे जे धातू आहेत ते जमिनीमधून मिळतात. क्रूड ऑइल जसं की पेट्रोल, डिझेल हे सर्व आपल्याला जमिनीतून कच्च्या स्वरूपात मिळतं. आणखीन नॅचरल गॅस जो की आपण घरामध्ये वापरतो, LPG, तो देखील आपल्याला जमिनीमधून मिळतो. आता पाहूया इथे, इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. याचाच अर्थ असा झाला की जमीन हे खूप महत्त्वाचे काय आहे, रिसोर्स आहे, संसाधन आहे. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. चला आता एक्झॅक्टली पाहूया की लँड ही कशापासून बनते. पेज नंबर 6 नेक्स्ट पाहू. लेट्स ट्राय दिस. करून पाहूया काय, लेयर्स ऑफ द मिक्सचर इन द बॉटल. हे जे वेगवेगळे थर आहेत बाटलीतले ते कसे बनले ते. 1. Take a transparent plastic bottle, a handful of soil, some stones, sand, some dry leaves and water. Take घ्या काय, ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, एक पारदर्शी प्लास्टिकची बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉइल मुठभर माती, सम स्टोन्स काही दगड, सँड वाळू आणि काही सुकलेली झाडांची पाने आणि पाणी. सेकंड, कट ऑफ द अपर टॅपरिंग पार्ट ऑफ द बॉटल, पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. काय सांगितलं इथे, कट द अपर टॅपरिंग पार्ट, जो बाटलीचा वरचा निमुळता भाग असतो तो कट करायला सांगितला आहे. त्यानंतर पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल्स, उरलेले जे सर्व वरील मटेरियल आहेत ते बाटलीच्या खालच्या तळाला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. थर्ड नंबर, स्टर द मिक्सचर थरोली अँड पुट इट असाइड. हे जे सर्व मिक्सचर आहे ते चांगलं ढवळून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. दुसऱ्या दिवशी त्याचं निरीक्षण करायचं आणि उत्तरे द्यायची. कोणत्या प्रश्नाची ती पाहू. हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाव. आता बाटलीतील मिक्सचर कसं दिसत आहे. त्यानंतर डू यू सी लेयर्स इन इट. तुम्ही त्याच्यामध्ये लेयर्स पाहू शकता का. त्यानंतर व्हॉट इज सीन इन डिफरंट लेयर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. आता जे वेगवेगळे थर आहेत त्याच्यामध्ये काय फरक आपल्याला दिसत आहे खालपासून वरपर्यंत ते आपण पाहूया. इथं काय सांगितले पहा, जे मोठमोठे दगड आहेत त्यांचं काय झालंय तर बिग रॉक्स कुठे आहेत तर ते खाली तळाला बसलेले आहेत. त्याच्यानंतर छोटे छोटे जे स्टोन्स आहेत, स्मॉल स्टोन्स, ते त्याच्यावरती दिसत आहेत. त्यानंतर सँड जे आहे म्हणजेच काय
बारीक वाळू ती दिसत आहे आणि त्याच्यावरती हा सॉइलचा लेयर दिसत आहे आणि सर्वात वरती कोणता लेयर आहे तर ड्राय लीव्सचा लेयर बनलेला आहे. आता पाहूया आपण नेक्स्ट पॅरा पाहूया. द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लुक्स लाईक दिस. काय सांगितलं आहे? पृथ्वीवरील जमीन देखील अशाच प्रकारे दिसते किंवा असते. इफ अ पाइपलाइन इज बीइंग लेड in your neighborhood, observe carefully the pits dug for this purpose. काय सांगितलं पहा, जर तुमच्या शेजारी एखादी पाईपलाईन घातली कशासाठी तरी आपल्याला खड्डा काढायचा असतो, तर पाईपलाईनसाठी एखादा खड्डा काढला आणि तर तो आपल्याला काय सांगितलंय ऑब्झर्व करायला सांगितलंय काळजीपूर्वक. त्यानंतर यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सरफेस. तुम्ही त्याच्यामध्ये काही लेयर्स पाहू शकता जमिनीच्या खाली, पृष्ठभागाच्या खाली. ॲज शोन इन द अकंपनिंग फिगर. म्हणजेच काय बाजूला दाखवलेल्या आकृतीप्रमाणेच आपल्याला त्याच्यामध्ये लेयर आढळून येतील. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल, द टॉपमोस्ट लेयर इज फॉर्म्ड बाय द डिकम्पोजिशन ऑफ द remains of plants and animals. काय सांगितलं पहा, इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल, जर ती जमीन कशी असेल मॅच्युअर. मॅच्युअरचं स्पेलिंग पाहून घ्या, टी सायलेंट आहे. मॅच्युअर म्हणजेच काय परिपक्व असेल तर काय असतं त्याच्यामधला टॉपमोस्ट लेयर कशापासून बनलेला असतो डिकम्पोजिशन. म्हणजेच काय तर जो वनस्पती किंवा प्राण्यांच्या अवशेषानं कुजण्याने निर्माण होतो. डिकम्पोजिशन म्हणजे काय कुजून निर्माण होतो. ऑफ रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, त्याच्यापासून टॉपमोस्ट लेयर हा बनलेला असतो. ते वरतीच राहून वातावरणामध्ये त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन त्याचं विघटन होऊन जातं आणि तो वरचा लेयर बनतो. दिस लेयर इज कॉल्ड ह्युमस. आणि याच लेयरला काय म्हटलं आहे तर ह्युमस म्हटलेलं आहे. म्हणजेच काय कुथित मृदा, प्राणी वनस्पतींच्या अवशेष कुजलेल्या अवशेषापासून तयार झालेला तो लेयर असतो. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. हा सामान्यतः कुठे आढळतो तर डेन्स फॉरेस्ट. डेन्स म्हणजे काय घनदाट जंगले. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड. म्हणजेच काय याच्या खालची जी जमीन असते ती कशाची असते फुल ऑफ सँड. म्हणजेच काय तर सँड म्हणजे वाळू, सॉइल माती आणि स्मॉल स्टोन, वर्म्स आणि इन्सेक्ट. म्हणजे याच्या खालची जी जमीन आहे ती कशाची असते तर सॉइल असते, त्याच्यासोबत त्याच्यात वाळू असते आणि लहान लहान दगडे असतात. वर्म्स म्हणजे काय कृमी असतात आणि इन्सेक्ट म्हणजे काय तर कीटक असतात. सॉइल अँड पीसेस ऑफ बेडरॉक आर फाउंड बिलो दिस लेयर ऑफ लँड. काय सांगितलं आहे बा, सॉइल अँड पीसेस ऑफ बेडरॉक म्हणजेच काय माती आणि जे काही दगडाचे पीसेस आहेत. बेडरॉक म्हणजेच काय तर मूळ खडकाचे जे काही पीसेस आहेत ते कुठे आपल्याला आढळून येतात तर दिस लेयर ऑफ लँड, या लँडच्या लेयरमध्ये आपल्याला आढळून येतात. दिस सॉइल इज इमॅच्युअर. ही जी सॉइल असते ती परिपक्व नसते. म्हणजेच काय असते तर अपरिपक्व मृदा असते. फर्दर बिलो दिस लेयर द प्रोपोर्शन ऑफ सॉइल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीजेस. काय सांगितलंय फर्दर बिलो, याच्या खाली काय होतं तर लेयर ऑफ द प्रोपोर्शन ऑफ सॉइल म्हणजेच काय तर सॉइलचे जे प्रमाण आहे मातीचं ते कमी कमी होत जातं. आणि कशाचं प्रमाण वाढलेलं असतं याच्यामध्ये काय आढळून येतं जास्त प्रमाणात तर खडक आपल्याला आढळून येतात. रॉक इन्क्रीजेस म्हणजे काय वाढतं आणि डिक्रीजेस म्हणजे कमी होतं. दिस इज द लेयर ऑफ बेडरॉक. आणि हाच जो लेयर आहे याला काय म्हटलं आहे तर बेड रॉक म्हटलेला आहे. म्हणजेच काय तर मूळ खडक खूप मोठमोठे असतात हे. दॅट इज व्हाय सॉइल इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. याच्यामुळे काय असतं तर
वेगवेगळ्या परिसरातील जमीन ही काय असते तर वेगवेगळी असते. म्हणजेच काय माती आपण पाहू शकतो पूर्ण भारतात वेगवेगळी माती असते. इकडे कोकण भागाकडे गेलं तर लाल कलरची माती असते पहा, आणि इकडं महाराष्ट्राच्या वरती भागाकडे खानदेश विदर्भ या ठिकाणी गेलं तर आपल्याला लाल दिसत नाही. माती कोणत्या कलरची असते तर काळ्या कलरची, डार्क काळ्या कलरची माती असते. हा फरक कशामुळे असतो तर तेथील बेडरॉकमुळे असतो. द कलर अँड टेक्स्चर ऑफ द सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. पहा काय सांगितलंय, कलर आणि टेक्स्चर म्हणजेच काय तर मातीचा रंग आणि पोत, काय टेक्स्चर म्हणजे त्याचा पोत आणि कलर म्हणजे रंग. सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. या बेडरॉक मुळेच तर काय तेथील मातीचा रंग आणि पोत ठरलेला असतो. जसा बेडरॉक असेल तशीच त्याची माती बनणार असते. नेक्स्ट पाहूया पॉइंट, द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन म्हणजेच काय माती तयार होण्याची प्रक्रिया. द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म्ड बाय अ नॅचरल प्रोसेस. काय म्हटलं आहे, सॉइल माती ऑन द लँड जमिनीवरील माती फॉर्म्ड बाय नॅचरल प्रोसेस कशी बनते तर नैसर्गिक प्रक्रियेतून बनते. का आपण माती तयार करत बसतो खडकांना झिजवून, नाही तर ती निसर्गातच तयार होते. आता कशी तयार होते ते पाहूया. नॅचरल म्हणजेच काय, निसर्गातील कोणकोणते घटक खडकापासून माती बनवण्यासाठी कारणीभूत असतात ते पाहूया आणि कशा प्रकारे ते कारणीभूत ठरतात. द अबायोटिक components of the soil are supplied through the weathering of bedrock. द अबायोटिक components म्हणजेच काय तर अजैविक, अबायोटिक म्हणजे काय अजैविक घटक ऑफ द सॉइल मातीचे आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ बेडरॉक म्हणजेच काय तर मूळ खडकाच्या अपक्षयातून. वेदरिंग म्हणजे काय अपक्षयातून म्हणजेच काय तर झीज होऊन, कशाच्या बेडरॉकची झीज होऊन अबायोटिक कॉम्पोनंट मुळे काय होते तर सॉइल तयार होते. आणखीन त्यासोबत ड्यू टू द हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिव्हली, द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इनटू पीसेस. ड्यू टू कशामुळे, हीट म्हणजेच काय उष्णता, कोल्ड थंडी आणि पाणी, त्यासोबत वॉटर ऑफ द सन, आणखीन काय विंड, सन, विंड आणि रेन म्हणजेच काय या सर्व वारा आणि पाऊस, सन, विंड आणि रेन रिस्पेक्टिव्हली याच्यामुळे देखील बेडरॉकचं वेदरिंग होतं. आणि बेडरॉक ब्रेक्स डाऊन इनटू पीसेस, तो काय होतं तर तुकड्यामध्ये तो तुटून जातो. वेगवेगळे त्याचे छोटे छोटे लहान असे तुकडे बनतात. सतत हीट आणि कोल्ड, त्यासोबत उष्णता, आणखीन वारं, पाऊस याचा सतत त्या दगडावरती जर परिणाम होत राहिला तर त्याचे लहान असे तुकडे बनतात. स्टोन्स, सँड अँड सॉइल आर फॉर्म्ड फ्रॉम दीज पीसेस. पहा काय म्हटलं, स्टोन्स दगड, वाळू आणि माती या लहान पीसेस पासूनच दगडाच्या नंतर बनते. मायक्रोब्स, वर्म्स अँड इन्सेक्ट आर फाउंड अमंग देम. मायक्रोब्स म्हणजे काय तर सूक्ष्मजीव, वर्म्स कृमी आणि कीटक, इन्सेक्ट म्हणजे काय कीटक, आर फाउंड अमंग देम त्याच्यामध्ये काय आढळतात तर सूक्ष्मजीव, त्यासोबत कृमी आणि कीटक याच्यामध्ये आढळून येतात. रोडंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड हिअर. आता काय सांगितलंय पहा, रोडंट्स म्हणजे काय तर कृदंत प्राणी, घुशी, उंदरांसारखे ते देखील याच्यामध्ये आढळून येतात. द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. काय सांगितलंय पहा, मोठमोठ्या वृक्ष जे आहेत, झाडे आहेत, त्यांचे जे मुळे आहेत, रूट्स म्हणजे काय मुळे, म्हणजेच काय ट्रीज ग्रोईंग म्हणजे जे वाढणारी मोठमोठी झाडे आहेत त्यांची मुळे जमिनीमध्ये असतात, तर ती देखील खडकांना भेदून आपली वाढ तिथे चालू ठेवतात. त्यामुळे तिथले जे मोठमोठे खडक आहेत ते दोन भागामध्ये विभागले जातात व त्याचे लहान तुकडे देखील नंतर बनतात.
कशा तर काय होतं तर त्याच्या खडकांच्या झीज होण्यासाठी मोठमोठ्या झाडांची मुळे ही देखील कारणीभूत आहेत. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. काय सांगितलंय बा, सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस आहे म्हणजेच काय माती तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती कशी आहे, स्लो म्हणजेच काय एकदम हळूवार आहे आणि कशी आहे, सतत आणि एकदम हळूवारपणे चालणारी प्रक्रिया आहे. लगेच आज मुळे दिसले की उद्या माती तयार होते असं काही नाही, त्याच्यासाठी खूप खूप वर्षे देखील लागतात. इट टेक्स अबाउट 1000 years. पहा ते सांगितलं, इट टेक्स अबाउट 1000 years, याला जवळजवळ हजारो वर्षे लागतात. कशासाठी तर 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉइल टू फॉर्म. पहा काय सांगितलंय, मातीचा एक परिपक्व मातीचा एक 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे देखील लागतात. आता मातीवरती परिणाम करणारे घटक आपण पाहूया, म्हणजे कशा कशामुळे मृदा नष्ट होते. Soil can get destroyed in a short period due to floods, storms and human activities such as mining. पहा काय म्हटलंय, माती ही काय होत चालली आहे, नष्ट होत चाललेली आहे. कशामुळे, खूप लहान कालावधीमध्ये. तर कशा कशामुळे, ड्यू टू फ्लड कशामुळे, पुरामुळे, स्टॉर्म्स म्हणजे काय तर वादळामुळे, वादळी वारे, आणि ह्युमन ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय आपल्या ज्या काही कृती आहेत त्याच्यामुळे देखील. जसे की मायनिंग म्हणजेच काय तर मायनिंग म्हणजे खाणकाम. आपण वेगवेगळी खनिजे मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मायनिंग करतो, म्हणजेच काय खाणकाम करतो आणि जमीन उकरून उकरून त्याच्यामधले वेगवेगळे धातू, इंधने, क्रूड ऑइल आपण मागे पाहिलं, ते मिळवण्यासाठी जमिनीचा लेयर आपण नष्ट करत चाललेलो आहोत. दॅट इज व्हाय इट इज नेसेसरी टू कॉन्झर्व सॉइल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. याचसाठी कशासाठी तर माती नष्ट होऊ नये म्हणून काय गरजेचं आहे, टू कॉन्झर्व सॉइल. पहा काय सांगितलं आहे, काय करायचं तर माती कॉन्झर्व म्हणजे काय तर सांभाळून ठेवायची. कशी तर मृदा संधारण करायचं. आणि टू प्रिव्हेंट इरोजन कशासाठी तर मातीची धूप होण्यापासून. जमिनीवरून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे तर ती जमिनीवरील माती नष्ट होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे. द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑफ द लँड. याच्यासाठी सर्वात उत्तम असा उपाय, रेमेडी म्हणजे उपाय काय आहे, फॉर दिस टू इन्क्रीज ग्रीन म्हणजेच काय, याच्यासाठी टू कॉन्झर्व सॉइल कॉन्झर्वेशनसाठी कशाची गरज आहे, इज टू इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑफ लँड. म्हणजेच काय, जमिनीवरचं ग्रीन कव्हर. ग्रीन म्हणजे काय, ग्रीन कापड झाकायचंय का, नाही तर मोठमोठे झाडांचं वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. काय सांगितलं, इरोजन ऑफ लँड. इरोजन म्हणजे काय, धूप. कशाची धूप तर मातीची. म्हणजे मातीची धूप होते म्हणजे काय तर माती वाहून जाते त्या भागातून दुसरीकडे इतरत्र जाते आणि त्या भागातील सॉइल लेअर हा नष्ट होतो. त्यालाच काय म्हणतात, इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस म्हणजे काय, ते कमी होऊ शकतं. कशामुळे, जर ग्रास म्हणजेच काय गवत, ट्रीज झाडे, बुशिश म्हणजे झुडपे, हे आपण तिथे जर लावले तर आपल्याला लँडचं इरोजन होण्यापासून आपण तिथे त्यांना वाचवू शकतो सॉइलला. तर काय सांगितलं पहा नेक्स्ट, ट्राय दिस करून पहा. काय, ऑब्टेन स्पेसिमेन्स ऑफ द सॉइल फ्रॉम व्हेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग्स सच ॲज युअर ओन यार्ड, अ गार्डन, हिल्स, रिव्हर बँक्स, फील्ड्स अँड रॉकी ग्राउंड. काय सांगितलं पहा त्याच्यामध्ये, ऑब्टेन स्पेसिमिन्स म्हणजे काय तर वेगवेगळ्या ठिकाणची काय करा, नमुने. ऑब्टेन स्पेसिमिन म्हणजे काय, नमुने गोळा करा. कशाचे, सॉइलचे.
कुठले तर वेगवेगळ्या ठिकाणचे व्हेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग आपल्या परिसरातील सच ॲज जसे की यार्ड म्हणजे काय तर आपले अंगण, त्याचसोबत गार्डन म्हणजे बाग, त्यासोबत हिल्स म्हणजे काय डोंगर किंवा उंच ठिकाण, त्यानंतर नदी काठचं रिव्हर बँक नदीकाठ, त्यानंतर वेगवेगळ्या फील्ड्स म्हणजे काय शेतातील आणि रॉकी ग्राउंड्स म्हणजे खडकाळ जमिनीतील मातीचे वेगवेगळे नमुने गोळा करा. नोट द डिफरन्सेस इन द स्पेसिमेन्स विथ रिस्पेक्ट टू कलर, फील, टेक्स्चर अँड द साईज ऑफ द पार्टिकल्स. काय सांगितलं आहे? नोट करा, नोंद करा. काय तर डिफरन्सेस त्यांच्यातील फरक. आपण जी वेगवेगळ्या ठिकाणची माती गोळा केली होती त्याच्यातील आपल्याला फरक शोधायचे आहे. कशा कशाचा तर त्या मातीचा रंगाचा, ते आपल्या हाताला कशी लागते, मऊ किंवा अशी खरबरीत लागते, किंवा त्याचं टेक्स्चर म्हणजे काय तर त्याचा पोत, त्याचा आकार, या सर्वांचे आपल्याला काय करायचे आहे? नोंद करायची आहे. आता हा व्हायलेट कलरचा बॉक्स आहे ब्ल्यू कलरचं, त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन आहे पाहूया. डू यू नो? तुम्हाला माहिती आहे काय? तर कशाची माहिती विचारली आहे पाहू. ह्युमस इज अ लेयर फॉर्म्ड ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स बाय मायक्रोब्स. पहा काय सांगितलं आहे. ह्युमस म्हणजे आपण जी मागे पाहिली कुथित मृदा म्हणजे जी पूर्ण परिपक्व मृदा आहे ती कशी तयार होते ते सांगितलं आहे. लेयर फॉर्म, तो जो लेयर असतो तो कसा तयार होतो. डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स म्हणजेच काय तर कुजलेली जी काही झाडांची पाने आहेत किंवा अवशेष आहेत, त्यासोबत प्राण्यांचे सुद्धा, ते त्यांच्या डिकम्पोजिशनने काय होतं तर वरचा ह्युमस लेयर तयार होतो. आणि त्या डिकम्पोजिशनसाठी कोण मदत करतं तर मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्म जीव जे असतात जमिनीत ते त्याच्या विघटनासाठी मदत करतात. ह्युमस सप्लायज न्यूट्रिएंट्स टू द सॉइल. हा जो ह्युमस असतो तो अतिशय न्यूट्रिशननी भरलेला असतो. तो काय करतो? जमिनीला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतो. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरिएटिंग द सॉइल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉइल. काय म्हटलंय तर ह्युमस जो आहे तयार झालेला तो फार महत्त्वाचा आहे. कशासाठी? फॉर एरिएटिंग द सॉइल, जमिनीमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी, आणि फॉर होल्डिंग वॉटर म्हणजे पाणी, जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढवतो. कोण वाढवतं? ह्युमस. द प्रोपोर्शन ऑफ ह्युमस इन द अपर लेयर ऑफ गुड फर्टाईल सॉइल इज अबाउट 33% to 50%. काय सांगितलं? हे जे ह्युमसचं जमिनीतील प्रमाण आहे वरच्या लेयरमधलं ते 33 ते 50% पर्यंत जर असेल तर ती माती कशी असते? गुड फर्टाईल सॉइल असते. म्हणजेच काय असते तर चांगल्या प्रकारची सुपीक मृदा असते. ऑरेंज कलरचं बॉक्स पाहूया. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमची जी काही ब्रेन पॉवर आहे ती वापरा. म्हणजेच काय करा? डोकं जरा इथं चालवा. व्हॉट आर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल. मातीचे विविध घटक कोणकोणते आहेत ते विचारलं आहे. आणि क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स. म्हणजे काय सांगितलं? त्यांना वर्गीकृत करा. कशा कशामध्ये तर अबायोटिक म्हणजे काय? अजैविक. बायोटिक म्हणजे जैविक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक. म्हणजे त्याचे निर्जीव आणि सजीव असे वेगवेगळे वर्गीकरण करून आपल्याला लिहायला सांगितलं आहे. आता ऑरेंज कलरचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये पाहूया. फॉरेस्ट ऑन द लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट upheavals that took place on the earth many ages ago. इथं काय सांगितलंय पहा. फॉरेस्ट ऑन द लँड म्हणजेच काय तर पृथ्वीवरील जे काही जंगल आहे. गॉट बरीड काय झालं तर गाडलं गेलं. कशामुळे? अंडरग्राउंड कुठे? जमिनीखाली पृथ्वीवरील जंगल गाडलं गेलं. ड्यू टू ग्रेट अपव्हील्स म्हणजेच काय? जमिनीवरील वेगवेगळ्या घडामोडी किंवा काही ज्या उलथापालथ होतात.
भूकंप येतात किंवा आणखीन काही कॅलॅमिटीज येतात, त्याच्यामुळे काय झाले तर फॉरेस्ट हे जमिनीखाली गाडलं गेलेलं आहे खूप वर्षापूर्वी. त्यानंतर आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. आता याच्यानंतर ते जे काय जंगले बरीड झालेले आहेत, ते जमिनीखाली सर्व गेलेले आहेत. पहा, डायनोसॉरच्या सर्व ज्या काही जाती त्या नष्ट झालेल्या, नामशेष झालेल्या आहेत आणि त्या कुठे गाडल्या गेलेल्या आहेत तर जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या आहेत. आणि या प्रोसेस नंतर त्यांचं विघटन होऊन जमिनीमध्येच त्याच्यापासून काय तयार झालंय पहा, फॉसिल फ्युएल्स म्हणजेच काय, कोळसा इंधन तयार झालेलं आहे. म्हणजेच काय, जीवाश्म इंधन. फॉसिल म्हणजे काय, जीवाश्म इंधन. फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेसेस अंडरग्राउंड. आणि म्हणजेच काय, याच्या जे काही सर्व हे जे घटक आहे याच्यापासूनच काय बनलं आहे जमिनीखाली, फॉसिल फ्युएल म्हणजे काय तर जीवाश्म इंधन बनलेलं आहे. तोच म्हणजेच काय तर कोळसा. आता पाहूया, वी गेट फ्युएल्स like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful materials like tar and wax from the fossil fuel called crude oil. आता हे क्रूड ऑइल आपण म्हणतो ते काय आहे पाहूया नक्की. आणि कशापासून बनलेलं आहे तर याच्याच पासून ते बनलेलं आहे. जे काही वर पृथ्वीवर उलथापालथ होऊन पृथ्वीवरील जंगले, जनावरे जमिनीखाली पूर्णपणे गाडली गेली आणि त्याच्यावरतीच प्रक्रिया होऊन हजारो लाखो वर्षानंतर त्याच्यापासून काय बनलं आहे तर पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन म्हणजे हे सर्व मिक्स असतं. ते जमिनीमध्ये काय पेट्रोल एका बाजूला किंवा केरोसिन एका बाजूला असं नसतं, ते एकत्रच लिक्विड असतं आणि त्यालाच एकत्रितपणे काय म्हटलंय, क्रूड ऑइल. ते काढून जमिनीमधून त्याच्यामधून डिझेल वेगळं केलं जातं, पेट्रोल वेगळं केलं जातं, केरोसिन वेगळं केलं जातं, पॅराफिन वेगळं केलं जातं. हे सर्व वेगवेगळं करून आपल्या वापरासाठी वितरित केलं जातं. त्याच्यानंतर काय मिळतं पहा, टार आणि वॅक्स सुद्धा मिळतं. वॅक्स म्हणजे काय तर मेण आणि टार म्हणजे डांबर. फ्रॉम द फॉसिल फ्युएल कॉल्ड क्रूड ऑइल. या सर्वांनाच एकत्रित काय म्हटलं आहे, क्रूड ऑइल, कच्चे तेल. आता नेक्स्ट पाहूया, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ अँड सो डज मॅन. आता काय म्हटलं आहे पहा, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ अँड सो डज मॅन. काय सांगितलंय पहा, लिव्हिंग थिंग्स सजीव गोष्टी युजेस वापरतात काय, जमीन, पाणी आणि हवा. पृथ्वीवर अवेलेबल असलेल्या जमीन, पाणी आणि हवा कोण वापरतं तर पृथ्वीवरील सजीव गोष्टी आणि आपण मानव सुद्धा. However, the proportion of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. काय सांगितलं आहे, तरी देखील म्हणजे काय सांगितलं, हे जे काही घटक आहेत, प्रोपोर्शन आहे these resources या लँड, वॉटर आणि एअरचं, that are actually put to use are very small. म्हणजेच काय तर या संसाधनाचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर काय, हे सर्व पृथ्वीच्या तुलनेत फार कमी आहे. लुक ॲट द फॉलोइंग टेबल. पुढील तक्ता पहा. लँड किती टक्के आहे सांगितलं आपण, 29%. पोर्टेबल वॉटर, पोर्टेबल म्हणजेच काय तर पिण्यायोग्य पाणी, फ्रेश वॉटर म्हणजेच काय ड्रिंकिंग वॉटर किती आहे, 0.3%. फक्त इतकंच पिण्यायोग्य पृथ्वीवर पाणी आहे. आणि ऑक्सिजन, ऑक्सिजन किती पर्सेंट आहे तर 21%. या ज्या 3 गोष्टी आहेत याचा सजीव पुरेपूर वापर करतात. इवन इन दीज स्मॉल प्रोपोर्शन the resources shown in the above table are sufficient for all living things. म्हणजे काय, जरी हे यांचं प्रमाण कमी असलं तरी
हे सर्व रिसोर्सेस काय आहेत, सफिशियंट आहेत, पुरेशी आहेत आपल्या सर्व सजीवांसाठी. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. म्हणजे काय सांगितलं, मानवाने फक्त काय केलं पाहिजे, त्याच्या हव्यासावर कंट्रोल करून ह्या सर्व संसाधनाचा वापर केला पाहिजे, म्हणजेच काय मर्यादित वापर केला पाहिजे. In other words, he must use these resources judiciously with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind. काय सांगितलं पहा, म्हणजे ज्या संसाधनाचा तारतम्याने वापर करायला हवा ती काय फक्त मानवांसाठीच नाही तर इतर देखील सजीवांसाठी आहेत याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे. आता हा ग्रीन कलरचा बॉक्स आहे, याच्यातली इन्फॉर्मेशन पाहूया. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क्स. काय सांगितलंय, कोण काय करते, कोण काय काम करते पाहूया. आता कशाचं विचारलं आहे, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे काय, IMD म्हणजेच काय तर भारतीय हवामानशास्त्र संस्था. was established in 1875 for studying the weather in the Indian subcontinents. म्हणजे काय सांगितलंय, उपखंड. कॉन्टिनेंट, सबकॉन्टिनेंट्स म्हणजे काय, उपखंड. भारतीय उपखंडातील हवामानाचा अभ्यास करण्यासाठी 1875 मध्ये IMD ची स्थापना झालेली आहे. The main function of this institute is to observe the weather and to make weather forecast. याचे जे मेन फंक्शन कार्य आहे काय आहे तर टू ऑब्झर्व द वेदर, निरीक्षण करणे कशाचे, वेदरचे, हवामानाचे, आणि टू मेक वेदर फोरकास्ट आणि त्याचं काय करणे तर प्रक्षेपण करणे आणि अंदाज वर्तविणे हवामानाचा. This institute also conducts research related to the changes in weather, makes forecasts about rain and studies the developments related to the global warming. आता याचं काय कार्य आहे पहा, याचं काय कार्य, टू ऑल्सो कंडक्ट रिसर्च म्हणजे संशोधन करणे, आणखीन त्यासोबत पर्जन्य म्हणजेच काय हवामानातील जो बदल होतो त्याचा देखील अभ्यास करणे, आणि मेक फोरकास्ट अबाउट रेन म्हणजेच काय पर्जन्याचे अंदाज म्हणजे पावसाचे अंदाज वर्तवणे, आणि कशाचा स्टडी करणे, डेव्हलपमेंट्स रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ जी होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, जागतिक तापमान वाढ जी होते तर त्याच्याबद्दल देखील अभ्यास करण्यासाठी IMD ची स्थापना झालेली आहे. आता नेक्स्ट पेजवरती पाहूया. ऑरेंज कलरचा बॉक्स आहे, त्याच्यात काय आपल्याला दिलं आहे, व्हॉट वी हॅव लर्न. आता टॉपिक इथे संपलेला आहे आणि याची समरी इथे दिलेली आहे. आपण काय काय अभ्यासलो किंवा या पाठात काय काय शिकलो ते आपल्याला दिलेलं आहे. द एलिमेंट्स अवेलेबल इन द नेचर विच फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. द डेफिनेशन तर नॅचरल रिसोर्सेसची व्याख्या दिलेली आहे. द एलिमेंट्स अवेलेबल इन द नेचर म्हणजे पृथ्वी म्हणजे निसर्गात जे काही घटक उपलब्ध आहेत जे की आपल्या गरजा पूर्ण करतात, कुणाच्या, सर्व सजीवांच्या, त्यांना काय म्हटलं आहे, नॅचरल रिसोर्सेस. एअर, वॉटर आणि लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. एअर, वॉटर आणि लँड हे काय आहे, महत्त्वाचे नैसर्गिक संसाधने आहेत. सॉइल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे मातीमध्ये अजैविक आणि जैविक घटक दोन्ही आढळतात. देअर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर सच ॲज नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर आणि डस्ट पार्टिकल्स. काय आहे तर पहा, देअर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट तिथे भरपूर काय आहेत घटक आहेत ऑफ एअर हवेचे, जसे की नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे सर्व वायू गॅसेस दिलेले आहेत पहा. इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर पाण्याची वाफ आणि डस्ट पार्टिकल धुळीचे कण.
द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. काय सांगितलं बा, ओझोन लेअर आहे, थर आहे ओझोनचा जो, तो काय आहे तर प्रोटेक्टिव्ह शेल, एक संरक्षक कवच आहे. कशाचे तर पृथ्वीचे. नॅचरल रिसोर्सेस शुड बी युज्ड केअरफुली अँड स्प्रँगली. म्हणजे काय सांगितलं बा, हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचा आपण वापर कसा केला पाहिजे, काळजीपूर्वक. आणखीन कसा केला पाहिजे तर काटकसरीने वापर केला पाहिजे. आता एक्झरसाइज आपण नेक्स्ट आपल्या पार्टमध्ये पाहूया. आणखीन आज दिलेला हा टॉपिक तुम्ही केअरफुली रीड करायचा आहे आणि त्याच्यातील जे काय तुम्हाला न येणारे वर्ड्स असतात ते राईट डाऊन करून ते पाठ करायचे आहेत आणि म्हणायचे आहे. टॉपिक वाचल्याशिवाय ते समजणार नाही, त्यामुळं वारंवार पाहायचा आहे व्हिडिओ आणि टॉपिक सर्व समजून घ्यायचा आहे. आज इथे आपला नॅचरल रिसोर्सेस हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट मध्ये आपण याच्यावरचे क्वेश्चन्स पाहूया. आपले नॅचरल रिसोर्सेसचे सर्व लेक्चर्स पाहिल्याबद्दल धन्यवाद.